नमस्कार. आज आपण एका खास जातक कथेत शिरणार आहोत. ही कथा बौद्ध धर्मग्रंथांमधली आहे आणि ती एक खूप मोठा गहन धडा शिकवते. ही कथा आहे विश्वासघाताची, एका दरोडेखोराची आणि एका गणिकेची. कथेची सुरुवातच होते एका धक्कादायक वाक्याने, एकदा तिच्यामुळेच तुझं शिर कापलं गेलं होतं. विचार करा, हे वाक्य स्वतः तथागतांनी आपल्या एका भिक्षूला उद्देशून म्हटलं होतं. का? कारण तो भिक्षू आपल्याच पूर्वीच्या पत्नीच्या मोहात पुन्हा अडकत होता. पण या वाक्याचा नेमका अर्थ काय? चला जाणून घेऊया. तर ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते प्राचीन बनारस शहरात. आणि गंमत म्हणजे ही एक गोष्टीतली गोष्ट आहे, जी आपल्याला थेट त्या भिक्षूच्या पूर्वजन्मात घेऊन जाणार आहे. तर मग या कथेचा मुख्य नायक कोण आहे? तो आहे बोधिसत्व, म्हणजे भविष्यात बुद्ध होणारा जीव. पण गंमत म्हणजे ह्या जन्मात त्याचा जन्म झाला होता एका दरोडेखोराच्या नक्षत्रावर. तो संपूर्ण राज्यात कुप्रसिद्ध होता, इतका की लोक त्याला हत्तीसारखा बलवान म्हणायचे. आणि हो, त्याचं पोट भरायचं ते दरोडेखोरी करूनच. पण म्हणतात ना, पाप कधीतरी समोर येतच. अखेर एके दिवशी चोरीच्या मालासह तो पकडला गेला. आणि शिक्षा काय? मृत्यूदंड. विचार करा, त्याच्या गळ्यात लाल कन्हेरीच्या फुलांची माळ घातली होती, पाठीवर चापकाचे फटके बसत होते आणि त्याला असं वधस्तंभाकडे नेलं जात होतं. पण एवढं सगळं होऊनही त्याचा प्रभाव कमी झाला नव्हता. तो इतका तेजस्वी आणि देखणा दिसत होता की जणू कुणी देवच चाललाय. आणि मग गोष्टी तेथे सामा जी एक खूप श्रीमंत आणि शक्तिशाली गणिका होती. ती आपल्या महालाच्या खिडकीतून हे सगळं बघत होती आणि तिची नजर त्या दरोडेखोरावर पडली आणि पाहताच क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. तिनं तिथेच ठरवलं, काहीही झालं तरी ह्याला वाचवायचंच. आता सामाचं हे प्रेम तिला एका अशा वळणावर घेऊन जातं जिथे क्रूरता आणि धूर्तपणा आहे. ती एक योजना आखते, एक अशी योजना जी दुसऱ्याचा जीव घेणार होती. आपल्या प्रियकराला सोडवण्यासाठी सामा काय करते? ती थेट शहराच्या राज्यपालाकडे 1000 सुवर्णमुद्रा पाठवते. हो, 1000. ही एक प्रचंड मोठी रक्कम होती, एक प्रकारची लाच. आणि त्या बदल्यात तिला तो दरोडेखोर हवा होता. पण राज्यपाल इतक्या सहज तयार होणारा नव्हता. तो एका कुप्रसिद्ध गुन्हेगाराला असं कसं सोडू शकणार? तो नकार देतो, पण तो एक धक्कादायक प्रस्ताव ठेवतो. तो म्हणतो, ठीक आहे, जर मला त्याच्या जागी बळी द्यायला दुसरा माणूस मिळाला तरच मी त्या दरोडेखोराला एका बंद गाडीतून तुझ्याकडे पाठवू शकेन. आता दुसरा माणूस आणणार कुठून? इथेच सामा आपलं खरं रूप दाखवते. ती एक कपटी योजना आखते. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक श्रीमंत व्यापारी होता, त्याचा मुलगा. ती त्याला आपल्या जाळ्यात ओढते, त्याच्यासमोर रडण्याचं नाटक करते. ती त्याला सांगते की तो दरोडाखोर तिचा भाऊ आहे आणि त्याला सोडवण्यासाठी तिला 1000 सुवर्णमुद्रांची गरज आहे. आणि मग ती त्याच बिचारा व्यापाऱ्याच्या मुलाला ते पैसे घेऊन राज्यपालाकडे पाठवते. आणि या कपटीपणाचा शेवट काय झाला? अत्यंत क्रूर आणि अन्यायकारक. दरोडेखोराला एका बंद गाडीतून सामाच्या घरी पाठवण्यात आलं आणि तो निष्पाप व्यापारी, त्याचं शिर कापून त्याचं शरीर वधस्तंभावर लटकवण्यात आलं. तर मग सामा आणि तो दरोडेखोर एकत्र राहू लागतात. सगळं काही ठीक वाटत असतानाच आता त्या दरोडेखोराच्या मनात एका नव्या भीतीचा जन्म होतो. त्याला एक भयाण सत्य जाणवतं. तो विचार करू लागतो, ज्या स्त्रीने आपल्या एका प्रियकराला माझ्यासाठी मारलं, ती जर उद्या दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडली तर ती मलाही मारून टाकेल. ही बाई आपल्या जवळच्या लोकांसाठीच विश्वासघातकी आहे. त्याला कळून चुकतं की सामाचं हे प्रेम किती धोकादायक आहे आणि ते कधी त्याच्यावर उलटेल. आणि मग तो स्वतःच्या सुटकेची योजना आखतो. तो सामाला बागेत फिरायला जायचं असं सांगतो आणि तिला घेऊन जातो त्याच कन्हेरीच्या फुलांच्या झुडपांमध्ये. हो, ही तीच फुलं होती ज्यांची माळ त्याला मृत्यूदंड देताना घातली होती. आणि इथे बघा नियतीचा खेळ. तो दरोडेखोर आता तिच्याच मार्गाने जातो, विश्वासघाताच्या. तो तिला प्रेमाने मिठी मारल्यासारखं करतो आणि तिला बेशुद्ध होईपर्यंत दाबून ठेवतो. शुद्ध हरपल्यावर तो तिचे सगळे दागणे काढून घेतो आणि बागेची भिंत ओलांडून पसार होतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा सामा शुद्धीवर येते, तिला राग येत नाही. उलट तिला प्रचंड दुःख होतं. तिचं मन पूर्णपणे तुटतं आणि ती त्याला शोधण्यासाठी एक हताश प्रयत्न सुरू करते. ती काय करते माहितीये?
ती काही कलाकारांना बोलवते आणि त्यांना एक खास गाणं शिकवते आणि त्यांना सांगते की प्रत्येक गावात जा आणि हे गाणं गाऊन माझ्या प्रियकराला शोधा. कलाकार फिरता फिरता एका सीमेवरच्या गावात पोहोचतात जिथे तो दरोडेखोर लपून बसलेला असतो. ते तिथे गर्दी जमवतात आणि सामाचा संदेश गाऊ लागतात. ते गातात, तो वसंत ऋतूचा काळ होता. सामा आता मूर्छेतून जागी झाली आहे. ती जिवंत आहे आणि फक्त तुझ्यासाठीच जिवंत आहे. हे गाणं ऐकून गर्दीतून तो दरोडेखोर पुढे येतो आणि तोही श्लोकातच उत्तर देतो. त्याचा विश्वासच बसत नसतो. तो म्हणतो, वादळानं पर्वत हलेल का? पृथ्वी हादरून जाईल का? कदाचित, पण मेलेली व्यक्ती जिवंत पाहणं हे त्याहूनही मोठं आश्चर्य असेल. यावर कलाकार त्याला पुन्हा एकदा सामाच्या प्रेमाची खात्री देतात. ते म्हणतात, नाही, सामा खरंच मेलेली नाही आणि तिनं दुसऱ्या कुणाशी लग्नही केलं नाही. ती तर फक्त एक वेळ जेवते आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करते. पण दरोडेखोर आता पूर्णपणे बदलला होता. तो आपला अंतिम निर्णय सुनावतो. तो स्पष्ट करतो की त्याला तिच्या विश्वासघातकी स्वभावाची पूर्ण जाणीव आहे. तो म्हणतो, सामाचं मन नेहमीच भटकत राहतं, विश्वासू प्रेमाकडून चंचल प्रेमाकडे. जर मी तेव्हा पडून गेलो नसतो तर तिनं माझाही विश्वासघात केलाच असता. आणि इथेच ती गोष्टीतली गोष्ट संपते. आता आपण पुन्हा तिथे येऊया जिथे तथागत आपल्या भिक्षूला ही गोष्ट सांगत होते. आणि आता ते ह्या कथेचा खरा अर्थ उलगडणार होते. आणि इथेच कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते. तथागत त्या पात्रांची खरी ओळख सांगतात. ते म्हणतात, ती गणिका सामा दुसरी तिसरी कोणी नसून त्या भिक्षूचीच पूर्वीची पत्नी होती. ज्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाचा निष्पाप बळी गेला होता तोच हा मोहग्रस्त भिक्षू होता त्याच्या पूर्वजन्मी. आणि तो दरोडेखोर ते स्वतः तथागत होते. आता बघा, तथागतांनी सुरुवातीला जे वाक्य म्हटलं होतं त्याचा अर्थ स्पष्ट झाला. एकदा तिच्यामुळेच तुझं शिर कापलं गेलं होतं. ही कथा म्हणजे एक चेतावणी आहे की धोकादायक मोह आणि विश्वासघाताचं चक्र जन्मजन्मांतरी कसं फिरत राहतं. तो भिक्षू पुन्हा त्याच स्त्रीच्या मोहात पडत होता जिच्यामुळे त्याच्या मागच्या जन्मात त्याचा जीव गेला होता. आणि ही कथा आपल्याला एका खूप खोल विचारात सोडून जाते. आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या किती गोष्टी आपल्या विसरलेल्या भूतकाळाचे प्रतिध्वनी असतील.